नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, हरे कृष्णा. तर तुम्ही सगळे कसे आहात? हाय होप तुम्ही खूप चांगले असाल आणि चांगलेच राहा. जीपी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. गाईज आपले भरपूर दिवस व्लॉग येत नाही कारण इतका शेड्यूल बिझी आहे की खूप बॅनर असतात. लग्न सीझन झालं तुम्हाला तर माहीत असेल. आणि विषय असा राहिला की जगन्नाथपूरचे व्लॉगसुद्धा आपले पेंडिंगवरती सर्व. तर आज व्लॉग बनवण्याचं एकच कारण आहे, आई वज्रेश्वरी माऊलीचा पालखी सोहळा आहे. कालपासून जत्रा चालू आली. आज पालखी सोहळ्याला आम्ही जाणार आहोत. कसा पालखी सोहळा ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. बघत राहा तुम्ही आणि आईचा पालखी सोहळ्याचा मध्ये आनंद घ्या तुम्ही. आणि चॅनलमध्ये नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आजच्या ब्लॉगला करूया आपण सुरुवात. चॅनलमध्ये नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. जाऊया आई माऊलीचा उदो उदो. पोहोचलोय आम्ही, पण फुल क्राऊड आहे. बघूया आता पुढे जाऊन काय पालखीचा जल्लोष आहे बघायला भेटेल आपल्याला. पुढे बघत राहा तुम्ही कसा आहे पालखी सोहळा. पुढे मंदिर तुम्हाला दिसत असेल. मित्रांनो हा जल्लोष बघण्यासाठी आपण जल्लोष पैशांना मिळेल. यायला लागतो पालखीला. हे जल्लोषच वेगळा आहे. पालखी तर मंदिराच्या बाहेर निघलेला आहे बघा तुम्हाला दिसेल समोर. पण माहितीनुसार का 3 वाजता पालखी वगैरेच्या बाहेर निघेल. एवढा फुल क्राऊड आहे. ते बोलतात ना एकविरेचं पालखी सगळ्यांनाच करायला नाही मिळत. म्हणून आपल्या एरियातील लोक ही वज्रेश्वरीचं पालखी आनंद घेतात. असा आहे जल्लोष. इकडे पुणेरी टोल पण आलेला आहे आणि इकडे माझ्या आई माऊलीचा पालखी सोहळा इथे पार पडत आहे. फुल क्राऊड आहे. तिथेच दादा सुद्धा पालखीला आलेले. तिथेच दादा काय बोलणार का तू? मी काहीच बोलू शकत ना. आईचा आशीर्वाद घेतो पहिला. नाही आज तुझ्या गळ्यामध्ये 2 तोल्याचा गोपी आहे. नक्कीच तो 7 तोल्याचा होईल. पालखीमध्ये आनंद केला. आता आम्ही मिठाई घेतो घरी पार्सल. इथेच दादा डायरेक्ट 1 किलो मिठाई ना बोलतो. अर्धा किलो नाही बरं मिठाई घेतो. गोड गोड आनंद.
काका काय बोलणार का? किती मिठाई आहे आपली तुमची? मित्रांनो आताच घरी पोचलो आणि वाजले पहाटेचे 3. आला आहे प्रूफ. पालखी निघायला थोडा उशीर झाला तिथे, म्हणून आम्ही लगेच निघलो. मिठाई वगैरे घेतली. खूप जल्लोष, खूप म्हणजे खूप जल्लोष. हा जल्लोष पाहण्यासाठी आम्ही खास गेलो होतो. तर तुम्हाला व्लॉग थोडासा मिनी व्लॉग, म्हणजे एवढा मोठा पण व्लॉग नाही, आपला छोटासा व्लॉग होता. तुम्हाला पालखी सोहळा नक्कीच आवडला असेल आणि वज्रेश्वरीचं दर्शन घडवला त्याबद्दल तुम्ही एक कमेंट नक्की करा का वज्रेश्वरीचा पालखी सोहळा कसा पार पडतो. तर चला आजच्या व्लॉगला करूया आपण इथे एंड. 3:30 वाजले आता. होतो फ्रेश आणि झोपून घेतो. तोपर्यंत बघत राहा माझे जुने व्हिडिओ. खूप एन्जॉय करा. असाच एक व्हिडिओ घेऊन मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, वज्रेश्वरी माते की जय.